हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्वांना 18 दिवसाचा हा जो, एक मिनिट. हरे कृष्ण. 18 दिवसामध्ये भगवद्गीता शिकून घेऊयात या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण आधी मंगलाचरण म्हणू आणि आपण आज आपला 14वा अध्याय आहे, तर आपण त्या अध्यायाची सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मला फक्त एकदा स्क्रीन दिसतीये का सांगा. स्क्रीन दिसतीये? मला मेसेज केला तरी चालेल इथे, म्हणजे मला पुढे सुरू करता येईल. स्क्रीन शेअर करते. दिसतीये ना आता? गेला मेसेज. हो, ठीक आहे. तर आज आपला अध्याय जो आहे हा गुणत्रय विभाग योग, प्रकृतीचे 3 गुण. तर आता आपण काय करूया, हा अध्याय सुरू करायच्या आधी आपण मागच्या अध्यायाचा आपण थोडासा एक हे घेऊया, म्हणजे एक आढावा घेऊया की आपण मागच्या अध्यायात काय शिकलो. पण त्याआधी आपण सर्वप्रथम आपण श्री श्री राधाकृष्णांना नमस्कार करूया. आपण ज्यांच्यासाठी भगवद्गीता ऐकतो त्यांना. नंतर आपण इस्कॉनचे आमचे जे नामनिष्ठ प्रभूजी आहेत आपण त्यांना नमस्कार करूयात, कारण त्यांचीच ही संकल्पना आहे, त्याच्यामुळे आपल्याला घरी बसल्या हा छान उपक्रम आपण बघू शकतोय, ऐकू शकतोय, शिकू शकतोय. त्याच्यानंतर अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी शिकले भगवद्गीता त्यांना नमस्कार करते. आमच्या ग्रुपच्या हेड जे आहेत मराठी ग्रुपच्या पूजा माताजी, मी त्यांना नमस्कार करते. आणि ही जी टेक्निकल टीम आमची सगळी असते त्या टेक्निकल टीमला मी त्यांना पण नमस्कार करते. आणि आपण अध्याय सुरू करायच्या आधी कृष्ण कृपामूर्ती श्री शीला प्रभुपाद यांना नमस्कार करूयात, कारण त्यांनी इतक्या सोप्या शब्दात ही भगवद्गीता लिहिली आहे की त्याच्यामुळे आपण ह्याचा अभ्यास इतका चांगल्या पद्धतीने करू शकतोय. तर आपण पुढे जाऊया. तर आपण मागच्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं 13व्या अध्यायामध्ये. तर 13व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की अर्जुन कृष्णाला सर्वप्रथम प्रश्न विचारतो, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, त्याच्यानंतर ज्ञान काय आहे, प्रकृती काय आहे, पुरुष आहे, चेतना आहे, हे सगळे प्रश्न अर्जुन विचारतात. आता आपण क्षेत्र बघितलं तर क्षेत्र म्हणजे काय, तर क्षेत्र हे आपलं शरीर. आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे शरीर लागतं. तर ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे शरीर देवाने दिलेलं असतं. आणि म्हणजेच हे जीवात्म्याचं कार्याचं ठिकाण असं पण त्याला म्हटलं जातं. मग क्षेत्रज्ञ कोण असतं, तर क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्रामध्ये राहणारे. एक असतो तो जीवात्मा असतो, दुसरा असतो तो परमात्मा असतो.
त्याच्यामध्ये प्रकृती. तर प्रकृती आता आपल्या आजूबाजूला आपल्याला जे काही दिसतात ते आपल्याला डोंगर दिसतात, दरी दिसते, नंतर सृष्टी बाजूची जी आहे ती पशु पक्षी, इतर जीवात्मे, प्राणी, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणतो प्रकृती. त्यानंतर चेतना म्हणजे हृदयामध्ये आत्मा असतो आणि चेतना ही सगळ्या शरीरभर असते, आपल्याला जाणवते चेतना. आणि त्याच्यानंतर आपण आता स्थूल शरीर बघितलं, सूक्ष्म शरीर बघितलं. स्थूल शरीर कसं पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. आता आपण परत आज या अध्यायामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आता बघणारच आहोत की जीवात्मा म्हणजे आत्मा जो असतो तो आत्मा, त्याचे आपण काल बघितले होते की त्याला आपण त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत आत्म्याचे आपण ते बघितलं होतं काल. त्याच्या पुढे आपण बघितलं होतं की आपण शरीराचा रथ जो होता त्याची संकल्पना पाहिजे होती की शरीराचा रथ म्हणजे आपण पाच घोडे म्हणजे आपले पाच इंद्रिय आहे, त्याच्यानंतर आपलं मन आहे आणि बुद्धी आहे, आत्मा आहे, ह्या सगळ्यांना मिळून शरीराचा रथ तयार केला होता की आत्मा जो असतो तो त्याच्यामधला प्रवासी असतो, बुद्धी जी असते तो सारथी असतो आणि लगाम जो असतो तो मन असतो आणि पाच इंद्रिय असतात ही नाक, डोळे, कान, आपली त्वचा असते आणि जीभ असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण रस बघितला की जर आपण कृष्णाकडे जर सर्वांनी जर जायचं ठरवलं आणि कृष्ण भक्ती करायची ठरवली आणि हे सगळे इंद्रिय जर कृष्ण भक्तीमध्ये जर आपण वापरले तरच बुद्धी जी असते ती लगाम व्यवस्थित त्याला खेचू शकते आणि मन आपल्या ताब्यात ठेवू शकते आणि आपण कृष्णाकडे जाऊ शकतो. कारण कसं आहे की ह्याच्यामध्ये जो आत्मा असतो, जो प्रवासी असतो, तो आपण काल बघितलंय की त्याला कुठे जायचं असतं, त्याला कृष्णाकडे जायचं असतं. त्याच्यामुळे त्याला असं वाटत असतं की आपण सर्वांनी हा प्रवास करून शेवटी कृष्णाकडे पोचायचंय. पण जर ही इंद्रिय आपण कृष्णा भक्तीमध्ये लावली नाहीत, आपण ज्या इंद्रियांमध्ये आपण ज्याला जे विषय पाहिजेत त्यांनी ते विषय केले की जर जिभेचे चोचले पुरवत बसलो, कानाने आपण काहीतरी दुसरंच ऐकत बसलो, आपण म्हणजे सगळा हा वेळ जर वाया घालवला आणि जर हे व्यर्थ जर घालवलं, ही इंद्रियांचे जर उपयोग आपण आपल्यासाठी केले, स्वतःसाठी जर उपयोग केला कृष्णासाठी न करता, तर मात्र हे सगळं भरकटून जाईल आणि आपण ज्या ठराविक ठिकाणी जायचं आपण ठरवलेलं असतं की आपल्याला कृष्णाकडे पोहोचायचं असतं, तर आपण कृष्णाकडे पोहोचू शकत नाही. तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जी आपली इंद्रिय आहेत ती आपण कृष्णाच्या सेवामध्येच लावली पाहिजे. तर आपण हे कसं संयमित करू शकतो हे आपण बघितलं. आपण सगळ्यात शेवटी बघितलं की कृष्णाचा जप, या कलियुगाला जो आपल्याला धर्म सांगितलाय, कृष्ण जप जो सांगितलाय तो कृष्णाचा जप करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण भक्तिभावाने आपण कृष्णाकडे जाऊ शकतो. तर आपल्याला जप सांगितला होता, तर कोणता जप आहे हा? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तसं आपण पुढे बघूया. तर आता आपण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण काल बघितली होती म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी, या चार गोष्टी ज्या आहेत या समस्या आहेत आपल्या या भौतिक जगामधल्या समस्या आहेत की ज्याचा कोणीही आपण बघितलं की जादूगार पण त्याच्यामधून बाहेर काढू शकत नाही, कोणी आपल्याला त्याच्यामधून बाहेर काढू शकत नाही. फक्त आपल्याला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे की आपण कृष्णाचा जप हा केला पाहिजे. पुढे बघूया. तर आपण हे काल बघितलं होतं पण इथे काही स्लाइड ज्या आहेत त्या कालच्या रिपिटेटिव्ह आहेत कारण तो टॉपिक इथे पण आहे. तर आपण कोण आहोत? तर काल आपण बघितलं होतं आपण स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर असे दोन प्रकारचे शरीर असतात. हे वरचं जे शरीर आपल्याला दिसतं त्याला म्हणतो आपण स्थूल शरीर म्हणजे ग्रॉस बॉडी. आता ही पंचमहाभूतांनी बनलेली असते. तर पंचमहाभूत म्हणजे इथे काय, तर जमीन, आकाश, हवा, पाणी आणि अग्नी या पाच गोष्टींपासून हे शरीर तयार झालेलं असतं आणि हे शरीर नाशवंत असतं. या शरीराचा नाश होतो. आपण बघतो आपण की लहानपणापासून आपण थोडेसे मोठे होतो, मग आपण अजून मोठे होतो, आपण मध्यमवयीन होतो, त्याच्यानंतर आपण एक म्हातारे गृहस्थ होतो, मग जख्ख म्हातारे होतो आणि मग जख्ख म्हातारे झाल्यानंतर हे शरीर सोडून देतं आणि ते नवीन शरीरामध्ये प्रवेश करतं. आता ते नवीन शरीर सुद्धा आपण जसं वागतो त्याप्रमाणे आपल्याला ते नवीन शरीर मिळतं. आता जो दुसरा शरीर आतमध्ये जे आहे ते सूक्ष्म शरीर म्हणतात. त्याच्यामध्ये काय असतं, मन, आपला अहंकार आणि बुद्धी. तर हा अहंकार म्हणजे छोटा अहंकार असतात, मी पण असतो त्याच्यामध्ये, मी आहे, हे सगळं माझं आहे आपण जे म्हणतो ते. आणि सगळ्यात आतमध्ये आत्मा असतो. तर आत्मा आपण काल बघितलं. तर आत्मा कसा असतो? आत्मा, आता आपण पुढची स्लाइड बघूया. त्यामध्ये अशी दाखवली आहे की पूर्ण बॉडी दाखवली आत्मा म्हणजे त्याच्यामध्ये. एक मिनिट.
आत्मा तर 10,000 केसाचा टोकाचा 10,000 भाग असतो हो, आणि फुल बॉडी असते. अगदी बारीक असतो, अगदी सूक्ष्म असतो, की आपण तो जो आत्मा आहे तो इतका सूक्ष्म असतो की आपण त्याला बघू शकत नाही. आपण काल बघितलंय, बरोबर ना? आपल्याला हा. ती दिसत नाही, एकदम आतमध्ये असतो आणि बारीक असतो. आणि आत्म्याला कुणाकडे जायचं असतं? पण इथं दाखवलंय की फुल बॉडी एवढं. मला वाटलं इथं असतो आत्मा. मला वाटलं इथं आत्मा असतो असं वाटलं मला. आत्मा जो असतो तो सगळ्यात आतमध्ये असतो. ठीक आहे. आधी सगळ्यात तुम्ही वरती आधी सगळ्यात वरती ना आपलं केस हे शरीर असतं. असं का म्हणता? सगळ्यात आत असतं ना. मला ऐकू येत नाहीये, काय म्हणतोस तू? असं बोलला की बॉडीचा सगळ्यात आत असतो ना. हो, आत्मा आतमध्ये असतो. पण बॉडीचं मिडल असतो. मला हे बघ, आपलं शरीर मी असतं म्हणलं ना. की हे बघ, आत्मा शरीरच्या आता केस. हो, हे बघ, मी तुला परत एकदा एक्सप्लेन करते. हा, ऐक. आणि नंतर मग आपलं लेक्चर संपलं की आपण प्रश्नोत्तर घेऊया. हो, त्यावेळेला परत एकदा मी एक्सप्लेन करते. तर मी तुला आता सांगते की आता हे बाहेरचं शरीर असतं ना, त्या शरीराचा नाश होतो. ते शरीर जे असतं ते आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. भूमी, आकाश म्हणजे जमीन, आकाश, हवा, पाणी, अग्नी, हे पाच महाभूत, पंचमहाभूते आहेत. आणि त्याच्याने बनतं. त्याच्या आतलं जे शरीर असतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतं. जो खोटा अहंकार असतो, त्याच्यामध्ये बुद्धी आणि मन असतं, मीपणा असतो, अहंकार असतो. आणि त्याच्या आतमध्ये आत्मा असतो, हृदयामध्ये आत्मा असतो, हृदयामध्ये अगदी सूक्ष्म असतो, अगदी सूक्ष्म. आणि तो केसाच्या टोकाच्या, तू आता म्हणालास ना, 10,000 जर भाग केले तर त्याच्यातला एक भाग आत्मा असतो. त्याच्यामुळे आपण आत्मा पाहू शकत नाही, पण आपण जिवंत असतो. हो की नाही? एवढाशा आणि आपण जिवंत आहे ना, तर हो, आपला म्हणून ते गेला असतं तर आपण मेलो. बरोबर. आत्मा जर राहिलाच नाही तर आपण मृत्यू होतो ना माणसाचा. आत्मा नाही राहिला तर आत्माच आपला मृत्यू होतो. आणि आत्मा दिव्य आहे, म्हणूनच आत्मा जरी एवढासा असेल तरी तो दिव्य असतो. हो की नाही? पुढे बघूया. ग्रोथ बॉडी, त्याच्यानंतर बॉडी आणि मग आत्मा. बरोबर आहे. तेच. आता इथे आपण काल हा रथ बघितला होता की नाही? आता मगाशीच मी एक्सप्लेन केलंय, तर परत सांगते, इथे स्क्रीनवर दिसतंय म्हणून. आपण इथे बघितलं होतं की हे पाच घोडे म्हणजे आपले पाच इंद्रिय आहेत. कोणकोणते आहेत? डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, जीभ आहे आणि आपली त्वचा आहे. हा, ही पाच इंद्रिय आहेत, म्हणजे हे पाच घोडे आहेत. त्याच्यानंतर आता इथे बुद्धी दाखवली आहे. बुद्धी म्हणजे त्याचा रथाचा सारथी आहे. सारथी म्हणजे जो रथ चालवत होतो. आणि माइंड म्हणजे मन आहे. मन म्हणजे तो हातामध्ये त्याच्या लगाम घेतलाय ना, तो आहे. तर आता आणि आतमध्ये जो बसलाय तो सोल, म्हणजे तो आत्मा आहे. हा, मग आता आत्मा जो आहे ना, त्याला कुठे जायचं असतं? परमेश्वराकडे जायचं असतं, त्याला श्रीकृष्णाकडे जायचं असतं. आणि जी बुद्धी असते ती ह्या सगळ्या इंद्रियांना, म्हणजे त्या रथाला कंट्रोल करत असते. म्हणजे बुद्धीने आपण सगळ्यांना असं कंट्रोल करतो, आपलं मन ताब्यात ठेवतो. आपण बुद्धीने काम करतो की आपल्याला हे नाही करायचंय, आपल्याला हे बघायचंय, आपल्याला ते बघायचं नाही, आपल्याला हे वाचायचंय. पण इथे काय होतं की बुद्धी इथे कंट्रोल नाही करू शकत आहे. आपल्याला दिसतंय की सगळी इंद्रिया ती वेगवेगळ्या ठिकाणी पडतात. म्हणजे प्रत्येकाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला जाते. आणि हे कृष्णाकडे कोणी जात नाहीये, कारण बुद्धीला आपल्या विसर पडलाय. आणि मग जर ते कृष्णाकडे गेले नाही तर म्हणजे हे सगळेजण आपापल्या विषयांकडे गेले. आता जीभ म्हणाले की नाही, मला आता वाटेल ते खायचंय, मला आता हेच खात बसायचंय. कानाला पण काहीतरी रेकॉर्ड ऐकायचं असतं, म्युझिक ऐकायचं असतं. डोळ्यांना सुद्धा आता कुठेतरी मोबाईल बघायचा असतो, सिनेमा बघायचा असतो. हे सगळं करत करत कृष्णाकडे कुणालाच जायचं नसतं.
असं जर झालं तर काय होईल, आपण कृष्णाकडे पोहोचू शकणार नाही आणि मग ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्येच फिरत राहू आपण इथेच. त्याच्यामुळे आपण याच्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि आपल्या बुद्धीने ही सगळी इंद्रिय आपण कंट्रोल करायला पाहिजे, त्याच्यावर ताबा ठेवायला पाहिजे. आणि हा ताबा आपण कसा ठेवू शकतो, तर फक्त कृष्णाच्या जपाने आपण हे करू शकतो. तर आपण जप करायला पाहिजे आणि जप आपल्याला माहिती आहे, आपण जप कुठला करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता पुढे बघूया. मी श्लोक म्हणते, सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति यः तासां ब्रह्म मध्यो निरहं बीजप्रदः पिता. हे कुंतीपुत्र, तू हे समज की या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी प्रकट होत असतात आणि मी त्यांचा बीज प्रदाता पिता आहे. आता इथे श्रीकृष्णाने काय सांगितलंय, मी तुमच्या सगळ्यांचा पिता आहे, म्हणजे मी वडील आहे, बीज प्रदाता आहे, माझ्यामुळे मी तुम्हाला निर्माण केलं. तर आपल्याला इथे हे दिसतंय, हा कारुणोदकशाही समुद्र आहे. आपण आधी पण एकदा एक्सप्लेन केलं होतं हे, मी परत एकदा करते. तू तुझा म्यूट करतोस ना, जरा म्यूट करा, म्हणजे मग मला मध्ये आवाज येणार नाही. इथे कारणोदकशाही समुद्रामध्ये श्री विष्णू आहेत. हा, हे विष्णू हे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे आणि महाविष्णू आहेत हे. तर त्यांच्यापासून काय तयार होतं, त्यांच्यापासून त्यांचं पुढचं विस्तारित रूप आहे ते, म्हणजे ते आधी ब्रह्मांड तयार करतात. त्यांच्या श्वासातून उच्छ्वासातून ब्रह्मांड तयार होतात आणि त्याच्यामधून ते विस्तारित रूप त्या ब्रह्मांडांमध्ये गर्भोदकशाही विष्णू जातो, विष्णू तयार होतो तिथे. ते विष्णूचं विस्तारित रूप आहे. गर्भोदकशाही विष्णूच्या नाभीमधून परत ब्रह्मांचा जन्म होतो आणि ब्रह्मा तप करतात. गर्भोदकशाही विष्णू त्यांना बुद्धी देतो आणि त्याच्याप्रमाणे ते पूर्ण सृष्टी तयार करतात, जीवात्मे तयार करतात, ह्या सगळ्याचं क्रिएशन करतात. हे तयार झाले की त्याच्यामध्ये अजून एक विष्णूचं रूप विस्तारित होतं आणि ते म्हणजे प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये हा क्षीरोदक्षायी विष्णू म्हणून परमेश्वर तिथे वास करतो. चतुर्भुज रूप जे आपल्या हृदयामध्ये आहे. तर आपण बघितलंय की विष्णू हे आपल्याला, म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला अगदी आपल्या जवळच असतात, म्हणजे आपल्या हृदयामध्ये असतात, त्यांना आपण दिसत असतो. तर आपल्याला आता कळतंय की हे सगळी जी सृष्टी निर्माण केली आहे ती सगळी फक्त श्रीकृष्णांनी निर्माण केली आहे. आणि हे जे सगळं विश्व आहे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. आपल्या खाण्यापिण्याची सगळी सोय आहे. आपल्याला जेव्हा जन्माला घातलेला आहे इथे, त्यावेळेला आपल्याला बघतंय की आपल्या सर्व सोयींनी आपल्याला इथे युक्त केलेलं आहे. पण मग आपण म्हणून यांना आपण काय म्हणणार की कृष्णच आपले पिता आहेत, आपले बीज प्रदाता आहेत. त्यांच्यापासून ह्या सगळ्या सृष्टीची निर्माण झालेलं आहे, सगळ्या सृष्टीचं. आता हे 3 गुण आहेत, आपण काल थोडस याच्याविषयी अभ्यास केला होता, आता परत सांगते. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्यया. भौतिक प्रकृतीत 3 गुण असतात, सत्व, रजो आणि तमोगुण. हे 3 गुण असतात. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा शाश्वत आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या गुणांनी बांधलेला असतो. तर इथे आपल्याला 3 गुणांचं सांगितलेलं आहे की आता जेव्हा जीवात्मा, म्हणजे आपण जन्माला येतो की नाही, तेव्हा हे 3 गुण असतात प्रकृतीमध्ये, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर या 3 गुणांपैकी एक गुण हा नक्की आपल्याला डॉमिनेट करतो, म्हणजे एक गुण हा आपल्यामध्ये जास्त असतो. आपण जन्माला आलो की प्रकृतीमध्ये हे 3 गुण असतात. हे 3 गुण त्या जीवात्म्याला, म्हणजे त्याला ते बांधून टाकतात, त्याच्यावरती बांधले जातो आपण त्याला. आणि यातला कुठला तरी एक गुण आपल्यावर जास्त प्रभावित असतो. तर आता कळेल आपल्याला इथं सत्वगुण, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे गुण आहेत त्याचं आपल्याला इथे पुढे आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला कळेल. आता आता सत्वगुण, तर सत्वगुण नावाप्रमाणे सत्वगुण म्हणजे आपण खूप चांगलं काम करतो याच्यामध्ये. आता आपल्याला इथे दिसतंय की आता हा मुलगा जो आहे तो अपंग आहे, तो कुबड्या घेऊन चालतोय आणि हा जो जवळचा मुलगा आहे तो त्याला मदत करतोय चालायला, तर त्याच्याबरोबर त्याला साथ देतोय. तर हा चांगला गुण आहे आपला, की आपण कुणाला तरी मदत करतो. तर सत्वगुणामध्ये काय काय असतं, तर चांगुलपणाचा मार्ग आहे, आपण चांगल्या मार्गावर चालत असतो. सत्वगुण कसा असतो, म्हणजे शुद्ध असतो,
वास्तविक सुख आणि ज्ञानाने पापपूर्ण प्रतिक्रियापासून मुक्त असतो. सर्वांसाठी समान आणि उच्च ग्रहांवर जा. तर सत्वगुणांमध्ये काय असतं, तो माणूस ज्ञानी असतो, म्हणजे त्याला अभ्यास करायचा असतो, त्यांनी ज्ञान घेतलेलं असतं, सतत ज्ञान घेत असतो तो. त्याच्यामुळे वाईट गोष्टींच्या मार्गी जात नाही तो. पाप जे असतं ते तो करत नाही. सर्वांसाठी तो सारखाच राहतो. आणि जे गुण याच्यामध्ये असतात ना, त्याच्यामुळे तो उच्च ग्रहांवर जातो. जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्यावेळेला तो इंद्र लोकांमध्ये जातो, किंवा आपण आता बघितलं पितृ लोकांमध्ये जातो. हे असे वेगवेगळे उच्च ग्रह जे आहेत स्वर्गामध्ये जातो, असे उच्च ग्रहांवरती त्याला जाण्याचा मार्ग मोकळा होतो. तो त्याच्यामुळे जातो सत्वगुणाने. जो व्यक्ती चांगला राहतो त्याने, म्हणजे सत्वगुणामधला व्यक्ती जो असतो त्याचे गुण दिले जाते. आता हा रजोगुणातला व्यक्ती, रजोगुणातला व्यक्ती कसा असतो, तर त्याला खूप प्रचंड इच्छा असतात. आपण हे काल बघितलं होतं. मी त्याच्यासाठी उदाहरण पण दिलं होतं की त्याला इतक्या इच्छा असतात की त्या इच्छा जर तृप्त झाल्या नाहीत ना, मला हे पाहिजेच म्हटलं आणि ते मिळालं नाही की त्याला अतिशय दुःख होतं. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र कष्ट करत असतो. मग त्याला म्हणजे तो कुठेही थांबत नाही कष्ट करायचा. त्याला अगदी जर असं वाटत असेल की 8 तासाचं आपण काम केल्यापेक्षा आपण जर हे काम जर 10 तास काम केलं तर आपल्याला ही गोष्ट मिळणार आहे. आपल्याला जर आज आपल्याला 1000 रुपये मिळत असतील 1 तास काम करून, आणि आपण 4 तास काम करून आपल्याला 5000 रुपये मिळणार असेल, तर तो कसाही वेळ काढेल आणि तो 5 तास काम करेल, एक्स्ट्रा काम करेल. हे जे असतं ना, तर त्याला रजोगुण म्हणतात. म्हणजे त्याच्या इच्छा खूप असतात आणि त्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. तो कसाही करून तो ते मिळवणारच. आणि मग तो कर्मफळांचे आसक्त असतात. त्याला त्या कामाचं फळ पाहिजे असतं. म्हणजे मी हे केलं तर मला हे मिळालं पाहिजे हे त्याला वाटत असतं. त्याच्यानंतर तो लालची असतो. त्याला दुःख होतं ते जर नाही मिळालं तर. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं, तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो. कारण तुमची इच्छा असेल की तुम्हाला जन्म घ्यावा लागतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला शरीर मिळतं. आणि मग तुम्ही ते आयुष्य परत त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जातात. तर रजोगुणातली लोक त्याच्यामुळे परत परत पृथ्वीवर जन्माला येतात. आता हे जे आहे ते हे तमोगुणाचं चित्र दिसतंय. आता तमोगुणामध्ये इथे दिसतंय आपल्याला की इथे हे लोक अंधारात असतात, वेड्यात पडणे, खूप झोपणे, मद्यपान व नशा चढवणारे पदार्थांचे व्यसन करणे, प्राणी मारणे, मूर्ख असतात आणि नरकात वास करतात. हे सगळं त्यांचं आहे. तर तमोगुणामधली लोक जी असतात ना, ती सगळी खूप अज्ञानामध्ये असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा गुण असतो म्हणजे त्यांचा आळस असतो, अतिशय आळस. नंतर मग ते खूप वेळ वाया घालवतात. म्हणजे ते मोबाईल जर बघत बसले तर मोबाईलच बघणार, ते कॉम्प्युटरवर खेळत बसले तर कॉम्प्युटरवरच खेळणार, अभ्यास करणार नाही. नंतर जिथे झोपलेले असेल तिथे खूप झोपतात, ते अतिशय झोप काढतात, त्यांना आळशी बनलेलं आवडतं. ते उगीच प्राण्यांना मारतात, अहिंसा करतात आणि खूप असं मूर्खासारखी बडबड करतात. आणि मग त्यांना अभ्यास करायचा नसतो, त्यांना चांगलं वागायचं नसतं. सरळ साधे लोक असतात त्यांना खूप त्रास देतात ते. हे सगळं ज्या गोष्टींमध्ये असतं ना, हे सगळं ज्या माणसांमध्ये असतं त्याला तमोगुण असतो त्यांच्यावरती. तो तमोगुणातला माणूस आहे असं आपल्याला कळतं. आणि मग यांना काय होतं, हे इतके वाईट वाटतात ना, त्याच्यामुळे त्यांना देव नरकामध्ये पाठवतो. नरकामध्ये पाठवतो किंवा त्यांचं अधःपतन होतं. म्हणजे ते अजून खालच्या ग्रहांवरती जातात. पण त्यांना पृथ्वीवर जन्म मिळत नाही आणि ते स्वर्गातही जात नाही. तर हा जो आहे तो तमोगुण आहे. तर आता आपल्याला हे बघून, तीन गोष्टी बघून आपल्याला कळू शकतं की कोण कुठल्या गुणामध्ये आहे हे आपल्याला कळू शकतं. सत्वगुणातली लोक जी असतात ती खूप चांगली असतात. आणि रजोगुणामध्ये असतात त्यांना खूप इच्छा असतात. आणि तमोगुणामध्ये जे असतात ते सगळ्यांना त्रास देतात आणि खूप आळशी असतात आणि त्यांना काम नसतं करायचं. आता या तिघांवरचा एक गुण आहे, त्याला काय म्हणतो आपण, शुद्ध सत्व गुण. म्हणजे ह्या तीन गुणांच्या पण पलीकडे जाऊन आपल्याला जर कृष्णाकडे जायचं असेल तर याच्यामध्ये तो शुद्ध सत्व गुण त्याला म्हणतात. म्हणजे शुद्ध चांगुलपणा. तर आता शुद्ध चांगुलपणामध्ये काय असतं की तो सत्वगुणापेक्षा पण जास्त असतो, की त्याला कुठल्याही गोष्टींची इच्छा नसते. तो कुठल्याही गोष्टींची फळाची अपेक्षा करत नाही. म्हणजे मी हे काम केलं की जर मी देवाची भक्ती केली तर मला हे असं मिळेल, हे असा सुद्धा तो विचार करत नाही. तो सगळ्यांशी समानतेने वागतो. त्याला जर कुणी काही काम सांगितलं तर तो ते काम नक्की करणार त्या माणसाचं. तो सगळ्यांना मदत करेल, तो भक्ती करेल देवाची, परमेश्वराची. आणि परमेश्वराला त्याचं सगळं जे काही काम करतो त्याचं सगळं फळ तो परमेश्वराला अर्पण करेल. असा जो माणूस असतो ना तो शुद्ध सत्व गुणामध्ये असतो. आणि शुद्ध सत्व गुणामध्ये पोहोचण्यासाठी आधी आणि त्याला इथून तो परमेश्वराकडे खूप लवकर जातो.
त्याचा मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. पण शुद्ध सत्व गुणाकडे जाण्यासाठी आधी काय करावं लागतं, आधी आपल्याला सगळ्या गुणांमधून बाहेर येऊन सत्वगुणामधून पण बाहेर यावं लागतं. म्हणजे सत्वगुणामध्ये तरी निदान आपल्याला राहावं लागतं. आपण सगळ्यांशी चांगलं वागावं लागतं, तर आपण या शुद्ध सत्वगुणांपर्यंत पोहोचू शकतो. आता इथे आपल्याला त्यांनी इथे चार्ट दिलाय आपल्याला. तर सत्वगुण कसा असतो, रजगुण कसा असतो आणि तमोगुण कसा असतो. आता सत्वगुणामधला माणूस कसा असतो, सकारात्मक असतो. म्हणजे त्याला कुठलंही काम जर करणार असेल तर त्याला खूप एनर्जेटिक पद्धतीने तो काम करतो, की आपल्याला हे काम करायचं आणि हे माझं काम होणारच आहे असं तो गृहीत धरतो आणि तो कामाची सुरुवात करतो लगेच. तो शुद्ध असतो, त्याचं मन शुद्ध असतं, हृदय शुद्ध असतं, आनंदी असतो आणि दिव्य असतो. त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सत्वगुणाच्या माणसाकडे असतात. रजोगुणामध्ये कसं असतं, नियंत्रित असतं. तो लिमिटेड गोष्टी असतात तो करण्यामध्ये. मिश्रित असतं त्याचं, म्हणजे रजोगुण आणि सत्वगुण थोडासा दोघांचा स्वभाव असतो त्याच्यामध्ये. तसंच त्याच्यामध्ये तमोगुण सुद्धा थोडासा असतो. नंतर तो स्वार्थी असतो. स्वार्थी म्हणजे त्याला ते कुठलीही गोष्ट जर त्याला करायची असेल तर तो ती करतोच, कारण त्याला इच्छा, अपरंपार इच्छा असतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो. त्याच्यामुळे तो स्वार्थी असतो. आता तमोगुणामध्ये जो असतो त्याचा स्वभाव नकारात्मक असतो. म्हणजे त्याला कुठलीही गोष्ट करण्यामध्ये इच्छा नसते, त्याला करायचीच नसते ती गोष्ट. आपण सांगितलं की हा अभ्यास करायचा एवढा, तर तो पुस्तक हातात घेणारच नाही. म्हणजे हे त्याचं लक्षणच आहे. असं अशुद्ध असतो, त्याचे मन पण खूप वाईट असतं. असं प्रत्येक वेळेला एखाद्या माणसाला त्रास द्यायचा, एखाद्या प्राण्याला मारायचं, हे सगळ्या अशा गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये असतात. आणि तो अतिशय दुःखी असतो, कारण आनंदी राहायचा प्रश्नच येत नाही. तो कुठलीही चांगली कामं करतच नसतो. आणि राक्षसी प्रवृत्ती असते. राक्षसी प्रवृत्ती म्हणजे कुठल्याही माणसाला त्रासच देत राहायचा. आपण त्याला म्हणतो ना डेमोनाइक ऍक्ट, म्हणजे राक्षसी प्रवृत्ती, की तो कुणाचं चांगलं बघू शकत नाही. प्रत्येकाचा असा विध्वंस करायचा त्याच्या मनामध्ये असतं. असं हे तमोगुणामधला माणूस असतात. हे 3 गुण आपण बघितले आता. आता इथे कळते आपल्याला. आता इथे चित्र छान दिलंय त्यांनी. सोल म्हणजे मध्ये आत्मा आहे आणि तिन्ही गोष्टी साईडला आहेत. तमोगुण आहे, रजोगुण आहे आणि सत्वगुण आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा जीव जन्माला येतो ना, तसे हे 3 गुणामध्ये तो बांधला जातो आणि त्यातल्या एका गुणाचा त्याच्यावर कुठला तरी जास्त प्रभाव असतो. आता तमोगुणाचा जर प्रभाव जास्त असेल, अज्ञानी असेल, तर हे सत्वगुण आणि रजोगुण हे त्याच्यामध्ये नसणारच आहेत. जर तो अज्ञानी असेल, जर तो सगळ्यांना त्रास देणार असेल, राक्षसी प्रवृत्तीचा असेल, तर तो चांगला वागू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे 2 गुण कमी असतात, रजोगुण आणि सत्वगुण असतात. तसंच रजोगुणामध्ये जर तो असेल तर त्याला अपरंपार इच्छा असतात आणि तो जर गुण जर जास्त असेल त्याच्यामध्ये, तर थोडासा तमोगुणाचा पण इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. कारण त्याला कसं आहे की म्हणजे तो थोडासा स्वार्थी पण असतो. त्याच्यामुळे तो लोकांना थोडासा डॉमिनेट करू शकतो, त्यांना थोडासा त्रास पण देऊ शकतो, कारण तो कुठल्याही मार्गाने त्याचं काम, इच्छाही पूर्ण करतो. आता सत्वगुणामध्ये जो माणूस आहे तो जर ओढत असेल, त्या माणसावर जास्त सत्वगुणाचा प्रभाव असेल, तर मात्र ह्या 2 गुणांना तो पूर्णपणे डॉमिनेट करतो. हे 2 गुण त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे सत्वगुणामध्ये आपल्याला कसं राहता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर जास्तीत जास्त आपण चांगला राहायचा प्रयत्न करायचा. आपण सकाळी लवकर उठायचंय, आपण सगळ्यांशी चांगलं बोलायचंय, आपण प्रत्येकाला समान पद्धतीने आपण बघायचंय. हा मोठा आहे, हा छोटा आहे, हा चांगला वागतो, हा वाईट वागतो, याच्याशी बोलायचं नाहीये, त्याचं काम करायचं नाही, याला त्रास द्यायचा असं नाही करायचं. आपण सत्वगुणामध्ये आहोत तर आपण खूप चांगलं वागायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण देवाची भक्ती करायची. कारण देवाची जर भक्ती केली तर आपल्यामध्ये वाईट गोष्टी येऊ शकत नाहीत आणि असतील तर त्या हळूहळू कमी होतात. पुढे बघूया. आता आपण सर्व गुणांचे आहात, आपण कुठल्या कुठल्या गुणांचे आहेत हे आपल्याला कळतं. आता सत्वगुणाचा जो आता इथे जागी राहण्याच्या वेळा दिल्यात. आता कसं कसं होतं, तर आता सत्वगुणातला जो माणूस असतो तो सकाळ सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजता उठतो. रजोगुणातला माणूस असतो तो 8 वाजता उठतो आणि तमोगुणातला माणूस असतो तो अतिशय आळशी असतो. आपल्याला माहितीये की तो 11 वाजता उठतो सकाळी. आणि आता तुम्ही विचार केला की सकाळी जर 5 वाजता उठला तर आपली किती कामं होतात. आपण सकाळी उठून जप करू शकतो. आपण सकाळी उठून आपल्याला जे शाळेतलं पाठांतर करायला सांगितलेलं असतं, काही कविता असतात, काही श्लोक असतात किंवा काही पॅरेग्राफ्स असतात, आपल्याला मॅथ्स असतं, हे सगळं खूप अवघड असतं. हे जर आपण पहाटे उठून जर अभ्यास केला या गोष्टीचा, तर सगळी शांतता असते, आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला नसतं, तर आपलं किती छान काम होतं. म्हणून आपण सकाळी लवकर उठायची सवय ठेवली पाहिजे.
आता रजोगुणातला जो व्यक्ती असतो तो थोडासा असतो, तो सत्वगुणामध्ये नसतो, त्याच्यामुळे तो थोडा उशिरा उठतो, म्हणजे 8 वाजता उठतो. आता जर तो 8 वाजता उठला तर तुम्ही जी काही कामं सगळी या वेळामध्ये लवकर उठून करू शकता ती त्याची होतात का? नाही होत. मग तो 8 वाजता उठून सगळं धडपड करणार, पळापळ करणार की मला उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला. पण याच्यापेक्षा तुम्ही लवकर उठला तर तुमचं काम होऊ शकतं ना. आणि मग घाई घाई करणार, पळापळ करणार आणि सतत पळत राहायचं, मग चिडचिड होणार, मग राग येणार, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता तमोगुणातला माणूस काय, त्याला कशाशी कर्तव्य असतं. तो इतका आळशी असतो की तो उठतो 11 वाजता. आता 11 वाजता उठल्यानंतर त्याला पुढचं काही सुचणार आहे का? अर्धा दिवस तर त्याचा गेलेला असतो. मग आता जाऊ दे, आता सकाळचं जे काही गेलं ते गेलं, आता बघू याच्यामध्ये काही करता येईल का, आणि अशा ह्यानी त्याची कामं होतच नाहीत. असं असतं ते तमोगुणामध्ये. म्हणून याच्यातून आपल्याला शिकलं पाहिजे की आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि आपण सत्वगुणामध्ये राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आता तिन्ही प्रकारचे जे गुण आहेत तर त्यांच्यामधले आता आपल्याला पुस्तकं दाखवली आहेत. तर आता सत्वगुणामध्ये आता तो देवाची भक्ती करतो, त्याच्यामुळे आता तो कुठलं पुस्तक वाचेल, तर तो भगवद्गीता वाचेल. आता रजोगुणामध्ये आहे, तर रजोगुणातल्या माणसाला इच्छा खूप असतात, त्याला वस्तू खूप आवडतात की मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला बंगला बांधायचाय, मला एक कार असेल तर मला 2 कार घ्यायच्या. हे सगळं करण्यासाठी त्याला खूप पैसा लागतो. आणि पैशासाठी मग काय आहे, तो पुस्तक कुठलं वाचेल, हाऊ टू बिकम रिच. म्हणजे त्याची काय इच्छा असेल, तो भगवद्गीता वगैरे वाचेल का? नाही. कारण त्याला कसं आहे, त्याला पैसेच मिळवायचे आहेत फक्त, त्याला इच्छा आहेत. तो रजगुणामध्ये, त्याच्यामुळे तो हाऊ टू बिकम रिच अशा टाईपची पुस्तकं वाचेल. आणि तमोगुणामध्ये जे आहे ते आता हे सगळे कॉमिक्स आहेत किंवा ज्याच्यामधून तुम्हाला जास्त ज्ञान मिळणार नाहीये, किंवा आणि हे वाचतच बसेल तो, म्हणजे अशा प्रकारची जी पुस्तके आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला, त्याच्यामधून धडा घेऊन तुम्हाला काही ज्ञान मिळेल असं त्याच्यामधून मिळू शकत नाही. तर या प्रकारची पुस्तके जी आहेत तर तो तमोगुणातला व्यक्ती वाचत राहील, ज्याच्यामधून तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. तर आपल्याला हे नेहमी बघायचं की आपल्याला ज्ञान ज्याच्यामधून मिळेल ती पुस्तकं आपल्याला वाचायची. आता तसं इथे जागे झाल्यानंतरच आपल्याला दिसतंय की आता सत्वगुणातल्या व्यक्ती जागा झाला तर तो काय करेल, तो सकाळ सकाळी उठून त्याचं सगळं ते या सगळ्या गोष्टी आवरून बसेल आणि तो अभ्यासाला सुरुवात करेल की पटकन जो होमवर्क दिलाय तो कम्प्लीट करेल सकाळ सकाळी. आता रजोगुणातला माणूस काय करेल, तो होमवर्क वगैरे करणार नाही. त्याला इच्छा असतात, त्याला पळायला आवडतं, त्याला सतत धावायला आवडतो, तो बाहेर जॉगिंगला जाईल. तर जॉगिंगला जाणं ही गोष्ट चांगली आहे, पण तो आयुष्यात सतत धावतच असतो. नंतर दुसरा तमोगुणाचा जो आहे, तर तो जो झोपलाय तो उठलाच नाहीये सकाळी. त्याने काय केलंय, तिथेच तो मोबाईल घेतलाय किंवा पुस्तक घेतलं आणि तो तिथेच वाचत बसेल. म्हणजे जागी झाल्यानंतर जो उठून तिथेच बसतो, बेडमध्ये बसतो आणि तो त्याच्या पांघरुणातून बाहेरच येत नाही. तिथे पुस्तक किंवा मोबाईल बघत बसतो. तो माणूस तमोगुणामध्ये असतो. याच्यावरून आपल्याला आता कळतंय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याच्यामध्ये आता कसा कसा फरक कळतोय आपल्याला. आता तसंच या प्रकारे इथे दिलाय की सत्वगुणातला बेड टाइम. आता आपण सकाळी उठण्याचे त्यांच्या वेळा बघितल्या, आता रात्री झोपण्याच्या वेळा बघूया. आता सत्वगुणातला माणूस जो आहे तो दिवसभर त्याचं काम संपवतो, त्याचं लवकर होमवर्क संपवतो, त्याचं जेवणही लवकर करतो, त्याचा गृहपाठ लवकर करतो, तो ग्राउंडवर जाऊन त्याचा खेळायचे व्यायाम वगैरे हे सगळ्या गोष्टी करतो. संध्याकाळी घरी येतो, त्याचा उरलेला होमवर्क करतो आणि सगळं करून तो 9 वाजता झोपून जातो, कारण त्याची सगळी कामं होतात, कारण तो सकाळी लवकर उठलेला असतो आणि वेळेप्रमाणे तो छान त्याचं टाइम टेबल असतं, त्याच्यामुळे तो 9 वाजता झोपला तरी चालतं त्याला आणि 9 वाजता तो झोपून जातो. रजोगुणातला माणूस काय करतो, त्याला इच्छा असतात, त्याला सगळ्या गोष्टींची आवड असते, मग तो सगळं बघत बसतो, त्याच्यामुळे त्याच्या ऑलरेडी तो सकाळपासून त्यांनी उशिरा सुरू केलेला असतो दिवस. 8 वाजता त्याचा दिवस सुरू होतो आणि मग तो दिवस 8 वाजता सुरू झाल्यामुळे काय होतं, सगळं कामं करत 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 त्याला उशीर होतो आणि मग त्याला 11 वाजता झोपायला. परत दुसऱ्या दिवशी तो रात्री जागलाय, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी उशिराच उठणार आहे 8 वाजता. तर आणि तमोगुणावरला माणूस तो तर रात्री 2 वाजता झोपतो, कारण तो उठलाच आहे सकाळी 11 वाजता. त्याच्यानंतर निवांत आळशीपणाने त्याची कामं, मग तो टीव्ही बघत बसेल, मग तो मोबाईल बघत बसेल, हे सगळं तो करत बसेल, कुठलं तरी टाइमपास पुस्तकं वाचत बसेल आणि त्याच्यामुळे तो रात्री 2 वाजेपर्यंत जागेल. रात्री 2 वाजेपर्यंत तो झोपणारच नाही आणि मग परत सकाळी आहे, परत सकाळी उशिराच उठणार. तर आपण सगळ्यात आधी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण लवकर उठणं आणि लवकर झोपणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, ही चांगली सवय लावलीच पाहिजे. तर पुढचा श्लोक बघूया. मांच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान सन्मती तैत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. जो सर्व परिस्थितींमध्ये अबाधित आत्म्याने पूर्ण भक्तीत एकनिष्ठ होऊन
पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतो. तर आता इथे हे खूप छान दिलेलं आहे की आता जो व्यक्ती असतो या तिन्ही गुणांमधून बाहेर पडतो, म्हणजे तो तमो गुणामधला तो जो अज्ञान आहे तो काढून टाकतो त्याच्यामधले. रजोगुणामध्ये ज्या इच्छा आहेत त्या इच्छा त्याला कमी होतात. सत्वगुणामधला जो माणूस आहे तो आपल्याला माहितीये की ऑलरेडी त्याच्या सगळ्या ह्या इच्छा असतात त्या कमी झालेल्या असतात. तो देवाची प्रार्थना करत असतो, सगळ्यांना समान वागत असतो. आता आपण बघितलं तर सकाळी लवकर उठतो, तो रात्री लवकर झोपतो, तो त्याचा अभ्यास करत असतो सकाळी उठून. सगळ्या गोष्टी ह्या तो खूप छान टाइम टेबल असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा आता तो कसं असतो, पण तो सकाम असतो. म्हणजे सकाम काम म्हणजे त्याला जरी त्यांनी देवाची प्रार्थना केली तरी त्याला थोड्याशा अपेक्षा असतात त्याच्यामध्ये, की म्हणजे देवाची प्रार्थना केली तर आपलं हे चांगलं होईल, कारण त्याला ज्ञान असतं त्याच्यामुळे तो वाईट गोष्टी करत नाही. पण आता ह्याच्या पलीकडे पण जो माणूस असतो, आपण जर मगाशी म्हटलं की या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे त्रिगुणांच्या पलीकडे जो जाणारा माणूस असतो, तो जो माणूस असतो म्हणजे त्याला शुद्ध सत्वगुणामध्ये जर जायचं असेल तर या सगळ्यांच्या पलीकडे जायचं, म्हणजे फळाची अपेक्षा करायचीच नाही. आपण जे काही काम करतो ते फक्त कृष्णासाठी करायचं. जे काही काम करणार आहे, म्हणजे कुठलंही काम आपण जे करत असतो त्याच्यामध्ये आपण कृष्णाला जोडून घ्यायचं. त्याचं जे फळ आहे ते आपण कृष्णाला द्यायचं. हे जे कोण व्यक्ती करतो तो माणूस ब्रह्मस्तरावर पोहोचतो, तो माणूस कृष्णाकडे लवकर जातो. आता इथे वाल्मिकी ऋषींची एक स्टोरी आहे. हा, तर आता वाल्मिकी ऋषींची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, पण मी इथे तुम्हाला सांगते. आता हे रामायणामध्ये ही गोष्ट आपल्याला वाल्मिकी ऋषी माहिती आहेत. तर वाल्मिकी म्हणजे आधी मला वाल्या, वाल्मिकी ऋषी तुला माहिती आहे ना वाल्या कोळी स्टोरी म्हणून. नाही माहित. हा, मी स्टोरी सांगते आता. एक वाल्या कोळी म्हणून एक असतो. हा, तो ना दरोडेखोर असतो. तो काय करत असतो, पूर्वीच्या काळी लोक जेव्हा तीर्थयात्रेला वगैरे जायचे की नाही सगळे, किंवा या गावातून त्या गावामध्ये, तर त्यावेळेला काही अशी वाहनं नव्हती, एरोप्लेन नव्हतं किंवा अशा मोठ्या मोठ्या बसेस वगैरे नव्हते. तर मोस्टली सगळे चालतच जायचे. जास्तीत जास्त त्यावेळेला घोड्यांवरनं प्रवास करायचे. तर हा काय करायचा वाल्या कोळी, हा जंगलामध्ये ना असा लपून बसायचा. आणि असा कोणी वाटसरू त्याला आलेला दिसला की मग तो त्याला अडवायचा. मग त्याच्याकडून त्याचे पैसे घ्यायचा. सगळं लुटारू असतो तो, त्याच्यामुळे त्याचे पैसे, सोनं, नाणं, त्याच्याकडे जे काय आहे ते सगळं काढून घ्यायचा आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायचा. अशा रीतीने आपल्या कुटुंबाला तो सांभाळायचा, ते सगळं विकून हे करून. आणि मग काय होतं, तो या लोकांनी जर त्याला दिला नाही ना हे सोनं वगैरे वाटसरूनी, की तो त्यांना मारत पण असतो. असा तो क्रूर असतो. आणि तो हे अनेक वर्षानुवर्ष हे सगळं करत असतो. मग एकदा काय होतं, या रस्त्याने नारद मुनी जातात. नारद मुनी चाललेले असतात आणि मग तो नारद मुनींना बघतो आणि तो तसाच, त्यांना वाटतं तो वाटसरू म्हणूनच त्याच्याकडे बघतो ना. आणि मग त्याला तो मारायला येतो तलवार घेऊन आणि म्हणतो की तुझ्याकडे जे काय आहे ते सगळं मला दे, नाही तर मी तुला मारून टाकेन. आता नारद मुनी हे तर ऋषी असतात, संन्यासी असतात. आता त्यांच्याकडे एक तंबोरा असतो, ते सोडून ते काय म्हणणार, ते तर फक्त नारायण नारायणच करत असतात. आता ते काय देणार त्याला. तर आता मग ते त्याला म्हणतात, अरे तू हे का करतोयस. तर त्याला म्हणतात की हे तू का मारतोयस मला. मग तो म्हणतो की मी माझ्या कुटुंबाचं रक्षण करतोय, माझ्या कुटुंबाला मी कसं सांभाळणार. मग आपण कसं आता नोकरी करतो, त्याच्यामधून आपल्याला पगार मिळतो, मग आपण आपलं कुटुंब सगळं सांभाळतो, आपण हे सगळं आपण हे असं बघत असतो. पण तो हा माणूस दरोडेखोर असतो, म्हणजे आपल्याला कळतंय की हा तमोगुणामधला आहे, कारण तमोगुणातली माणसं सगळी चोऱ्या करतात, प्राण्यांना मारतात, हे आपण बघितलंय, लोकांना त्रास देतात. तर हा तो तमोगुणामध्ये असतो, त्याच्यामुळे तो चांगलं काम करतच नसतो. त्याला हा सोपा मार्ग आहे की एवढा तासांचा जॉब करा, नोकरी करा, चांगलं काम करा, मग आपल्याला पैसे मिळतील, किंवा कष्ट करा पैसे मिळतील, हे त्याला नकोच असतं. मग सोपा उपाय काय, चोरी करा, मारा त्यांना आणि पैसे घ्या त्यांच्याकडून. त्याच्यामुळे तो हे खूप करत असतो. मग नारद मुनी त्याला समजावतात की तू मला असं मारू नको, आणि हे जे तू करतो ना हे खूप चुकीचं करतोय. तो म्हणतो नाही, मी नाही चुकीचं करत आहे, कारण माझं कुटुंब याच्यावरच चालतंय सगळं. त्याच्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत मी आता, तुम्ही मला पैसे द्या, मी मारणार आहे. मग ते म्हणतात बरं ठीक आहे, मी तुला एक गोष्ट सांगतो, ते तू जाऊन फक्त आता ऐक. तुझ्या कुटुंबामध्ये तू जा, तू ज्यांच्यासाठी तू म्हणतोय ना आता मी माझ्या आईसाठी, मुलांसाठी, वडिलांसाठी हे सगळं करतोय, आणि तू त्यांना विचार
की हे मी जे काय मारणार आहे आता सगळ्यांना, किंवा आतापर्यंत मारत आलो एवढ्या लोकांना, त्यांच्याकडून पैसे घेतोय, त्यांच्याकडून त्यांचं सगळं लूट करतोय त्यांच्याकडचं, हे जे काही सगळं आहे त्याचं मला पाप लागणार आहे आणि खूप पाप लागणार आहे. तर तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी व्हाल का, असं तू विचार त्यांना, कारण तू हे सगळं त्यांच्यासाठीच करतोय ना, तू म्हणतोय. तर तो म्हणतो बरं ठीक आहे, मी विचारून येतो, आणि माझं कुटुंब तर मला नक्कीच मदत करेल, म्हणजे नक्कीच हो म्हणतील. मग ते म्हणतात तर ठीक आहे, विचारून ये. आता हा काय करतो, वाल्याकोळी जातो, त्याच्या मुलाकडे जातो आणि त्याच्या मुलाला विचारतो की हे मी जे काही पाप करतोय, पण हे सगळं तुझ्यासाठीच करतोय, कारण मी तुझ्यासाठी पैसा घेऊन येतोय त्यांना मारून. मग तो मुलगा म्हणतो नाही नाही, मी नाही या पापामध्ये तुम्हाला सहभागी होणार, मी नाही तुमचं पाप घेणार याच्यामध्ये. पाप म्हणजे वाईट गोष्ट असते. मग त्याला खूप वाईट वाटतं, तो म्हणतो अरे बापरे, मुलगा तर आपल्या बरोबरचं पाप घेणार नाहीये. मग त्याच्यानंतर तो त्याच्या पत्नीकडे जातो, म्हणजे बायकोकडे जातो, आणि तिला विचारतो की अगं हे मी सगळं पाप, हे जे काही आहे लोकांना मारतोय, हे सगळं पाप करतोय, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय, मी माझ्या कुटुंबासाठी करतोय, तर तू माझ्या पापामध्ये भागीदार होणार ना, तू मला त्याच्यामध्ये साथ देणार ना. ती म्हणते नाही रे बाबा, मी नाही पाप घेणार माझ्या गळ्यामध्ये, मी तुझ्या पापामध्ये सहभागी नाही होणार. मग त्याला खूप वाईट वाटतं. मला तो पुढे घरातल्या त्याच्या आता वडिलांकडे जातो आणि वडिलांना म्हणतो की बाबा, मी आतापर्यंत जे काही हे पाप करत आलोय ते फक्त मी तुमच्यासाठीच करतोय, माझ्या घरासाठी करतोय, तर तुम्ही माझ्या पापामध्ये होणार ना आता सहभागी. तर बाबा पण म्हणतात नाही रे बाबा, मी नाही तुझ्या पापामध्ये सहभागी होणार, ती वाईट गोष्ट आहे, मी कशाला पापामध्ये सहभागी होऊ, मग मी नरकामध्ये जाईन ना, मला पाप झालं तर, मला थोडी चांगला जन्म मिळेल, त्याच्यामुळे मी नाही घेणार तुझ्या पापामध्ये सहभाग. आणि मग काय होतं, वाल्मिकी ऋषी पळत पळत, म्हणजे बाल्याकोळी पळत 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 ते नारद मुनींकडे जातात आणि मग त्यांची माफी मागतात आणि त्यांना म्हणतात नाही नाही, हे पाप माझ्या घरचं कोणीच घ्यायला तयार नाहीये, आता मी काय करू, तुम्ही मला मार्ग सांगा. मग नारद मुनी म्हणतात ठीक आहे, आजपासून आता तू असं करू नकोस, आजपासून तू राम नामाचा जप कर आणि अजिबात हलू नको, आता तू बसून राम नामाचा जप कर, आणि तुझा जप ज्या वेळेला तुझा जप पूर्ण होईल, तू खूप चांगला जप करशील आणि तू ह्या सगळ्या गुणांमधून बाहेर येशील, वाईट गोष्टी तुझ्या मनामध्ये राहणार नाहीत, त्यावेळेला तुझा उद्धार होईल आणि तू चांगला होशील, आणि मग तू सत्वगुणामध्ये जाशील. आणि मग काय होतं, मग त्या दिवशीपासून माल्या कोळी ठरवतो की आता मी हे असली कामं करणार नाही, आणि मग तो एका ठिकाणी तपश्चर्येला बसतो आणि मग तो म्हणायला सुरुवात करतो राम राम. पण तो तमोगुणामध्ये असतो. मग राम हे देवाचं नाव आहे. आता तमोगुणाची लोक देवाची भक्ती करतच नसतात, मग त्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव कसं येणार, त्याच्यामुळे तो ते राम 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 म्हणू शकत नाही, त्याच्याऐवजी तो कसा म्हणतो, मरा 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 असं म्हणायला सुरुवात करतो, कारण तो तमोगुणातला आहे. पण काय होतं, मरा मरा म्हणत 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 आपण म्हणून बघितलं की ते आपोआप राम 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 होतं. आणि अशा रीतीने तो अनेक वर्ष तपश्चर्या करतो, अनेक वर्ष श्रीरामाचं नाव घेतो, आणि मग त्याची ती सगळी पाप जी असतात ना, ती सगळी धुवून निघतात, आणि तो सत्वगुणामध्ये तो खूप चांगला होतो. आणि मग तो एक दिवस इथून नारद मुनी परत येतात, आणि नारद मुनी बघतात तर असं पूर्ण मुंग्यांचं वारूळ त्याच्यावर झालेलं असतं, हे सगळं चित्रात दिसतंय ना, तर सगळ्या मुंग्यांचं वारूळ तयार होतं, आणि त्या वारुळामधून ऐकू येतं राम 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 राम, असं फक्त जप ऐकू येतो. मग नारद मुनी खूप प्रसन्न होतात आणि मग ते त्याला उठवतात आणि त्याला म्हणतात आता मी तुझ्या भक्तीने खूप आनंदी झालोय, मी प्रसन्न झालोय, आणि आता मी तुला सांगतो की तू आता वाल्मिकी रामायण लिहायला घे. आणि मग त्यांना ब्रह्मदेव असतात, ते बुद्धी देतात आणि त्याच्यामधून मग ते वाल्मिकी रामायण लिहायला सुरुवात करतात, आणि रामायण हे पूर्णपणे ग्रंथ लिहितात. आणि हा जो ग्रंथ आहे ना, तर रामायण होण्याच्या आधी त्यांनी लिहिलेला आहे, त्यांना ब्रह्मदेव त्यांना ही बुद्धी देतात, आणि मग त्यांचा हा ग्रंथ पूर्ण होता. आणि मग ते वाल्या पोळ्याशे वाल्मिकी ऋषी म्हणून मग त्यांना आपण आता ओळखतो, आणि त्यांचा वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे आपण बघितलंय की इथे आपल्याला दिसतात वाल्मिकी ऋषी म्हणून ते झालेत आता. आणि मग आता आपल्याला इथे कळतंय की वाल्मिकी ऋषी हे एक खूप मोठे ऋषी आहेत, ज्यांनी रामायण लिहिलं, तर आपण त्यांना नमस्कार करूया तिथे, की म्हणजे एका माणसाला देवाचा जप केल्यामुळे ते किती बदललेत हे आपल्याला बघता येतं. म्हणून आपल्याला परत परत आपल्याला इथे आपण भगवद्गीता ऐकताना आपण रोज समजतोय की आपण देवाचा जप हा केला पाहिजे, म्हणजे आपल्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी निघून जातील. आता इथे आपल्याला दिसतंय एक चित्र दिसतंय इथे. आता हा एक मोबाईल आहे आणि तो नवीन मोबाईल आहे, बरोबर आहे.
आणि पलीकडे जो मोबाईल दिसतोय तो तुटलेला मोबाईल आहे. त्याच्यामुळे तो मुलगा आहे तो बघ त्याला रडायला येते, तो असा डोळ्यापुढे त्यांनी हात धरलेला आहे. तर आता मोबाईल नवीन असेल तर आनंद होतो, मोबाईल जर तुटला तर दुःख होतं. तर म्हणजे मोबाईल ही वस्तू आहे. आता ही वस्तू कधी ना कधीतरी तुटणारच ना. तर पुढे बघूया, आता पुढे काय सांगितलंय. आता इथे बघ, नवीन कार आहे. आता नवीन कार आली की माणसाला खूप आनंद होतो की कार घेतली. पण शेवटी ती वस्तू आहे, ती कार तुटणार, कधीतरी त्याचा ऍक्सिडेंट होणार, कारण ती काय शाश्वत नाहीये, ती काय टिकणार नाहीये, कधीतरी होणार. आणि मग काय होतं, आपल्याला दुःख होतं की कार तुटली बाबा, ही कारचा ऍक्सिडेंट झाला, कार खराब झाली. तसंही तिथे परत दाखवलंय की आता नवीन घर आहे, तर नवीन घर बघून आपल्याला खूप आनंद होतो की किती सुंदर घर आहे, माझं घर आहे, आपल्याला खूप छान वाटत असतं. पण जेव्हा हे घर काही आता प्रकृतीमध्ये काही गोष्टी घडतात, भूकंपासारखे काही गोष्टी होतात, काही असे नॅचरल ज्या काही गोष्टी येतात त्याच्यामुळे ते घराला आघात होतो आणि घर भूकंपामुळे असं तुटलेलं दिसतं आपल्याला. तर आता हे बघून पण अर्थातच दुःख होणारच आहे, कारण घर हे टिकलेलं नाहीये. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, तर कुठल्याही वस्तू टिकत नाही. ह्या सगळ्या वस्तू, जसं आपलं शरीर टिकत नाही ना, जसं शरीर आपला नाश होणारच आहे एक ना एक दिवस. जन्म मृत्यू जरा व्याधी म्हणजे हे सगळ्यांना आहेच आहे की हे शरीर नाशवंत आहे. तसंच या सगळ्या वस्तू सुद्धा सगळ्या तुटणार आहेत, सगळ्या संपणार आहेत. तर त्याच्यावर ज्या वस्तू आहेत त्याच्यावर एवढा प्रेम करायची काही आपल्याला गरज आहे का? तो आनंद आपला टिकणार नाहीच आहे. कुठलीही वस्तू आपण नवीन आणली की ती जुनी होणार आहे, जुनी झाली की तुटणार आहे, ती कायमची आपल्या बरोबर राहणारच नाहीये. तर खरा आनंद कशात आहे? तर खरा आनंद आपल्याला इथे किती छान दिसतंय की राधाकृष्ण आहेत, नंतर प्रभुपादांना तो मुलगा हार घालतोय, नंतर इथे नमस्कार करतोय, ती मुलगी भगवद्गीता वाचतीये, तो मुलगा हातामध्ये त्याच्या माळ घेतलेले तो जप करतोय, आणि हे पुस्तकांचं डिस्ट्रीब्युशन आहे, कृष्ण प्रसाद घेतात. आता आता हे जे काही सगळं आपण करतो ना, देवाची भक्ती करतो ना, तो आनंद नेहमीच टिकतो आपल्याकडे. आपल्याकडून तो आनंद कधी जात नाही. आपण भक्ती केली आणि आपल्याला त्याच्यावर दुःख झालं असं कधीच होत नाही, आपल्याला कायम आनंदच होतो. म्हणून आनंदाची व्याख्याच खरी, खरा आनंद जो आहे तो हा भक्तीमध्ये आहे. आणि आपल्याला भगवद्गीता वगैरे ऐकून ज्ञान पण मिळतं ना. आता या कोर्समध्ये आता किती ज्ञान मिळालं, किती नॉलेज मिळालं तुम्हाला. आता हे रजोगुण तमोगुण, आता जो माणूस आपल्या समोर येईल ते बघून आपल्याला लगेच कळेल ना. आता तुला कळलेलं आहे की सत्वगुण म्हणजे हा खूप चांगला वागतो माणूस, हा देवाचा भक्त आहे, तो सत्वगुणामध्ये आहे. हा माणूस सारखा हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे करतो म्हणजे तो रजोगुणामध्ये आहे. आणि जो माणूस आळशी आहे तो तमोगुणामध्ये आहे. आपल्याला लगेच कळतं समोरच्या माणसाला बघून. आपल्याला, आपण हे बघितलं आता भौतिक चैतन्याचे तीन प्रकार, हे तिन्ही बघितले आपण. आणि सत्वगुणातला माणूस चांगले गुण असतात, रजोगुणातले असंख्य वासना असतात, आणि तमोगुणामध्ये अज्ञान असतं. म्हणून आपल्याला काम क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचंय. आपल्याला काम क्रोध लोभ हे ठेवायचंच नाहीये. नाहीतर आपण तमोगुणामध्ये जाऊ किंवा रजोगुणामध्ये जाऊ. आपण नेहमी सत्वगुणात राहिला पाहिजे, कारण आपल्याला कृष्णाकडे जायचंय. जे लोक तमोगुणात असतात ते नरकामध्ये जातात, जे लोक रजोगुणात असतात ते परत परत पृथ्वीवर जन्म मृत्यू करत बसतात. फक्त सत्वगुणामधली जी लोक आहेत ती पूर्णपणे सत्वगुणामध्ये असतात आणि त्यांना हायर प्लॅनेट्स मध्ये म्हणजे इंद्र लोकात, स्वर्ग लोकात जातात. आणि शुद्ध सत्वगुणामध्ये जे जातात म्हणजे ते फक्त सगळं परमेश्वरासाठीच करतात, परमेश्वरासाठीच काम करतात आणि त्याचं फळ पण परमेश्वराला देतात. ते सरळ कृष्णाकडे जातात, गोलोक वृंदावन मध्ये. आता इथे वाचूया, या कलियुगामधील मोक्षाचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या नावाचा पवित्र जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही. म्हणजे फक्त परमेश्वराचा जो जप आहे ना, तो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधून वाचवू शकतो आणि आपल्याला परमेश्वराकडे तो घेऊन जाऊ शकतो परत. आता इथे शैली ओळखा दिल्या, तर आता इथे तीन गोष्टी आहेत. आता हा सगळ्यात खाली येतो राजहंस आहे, मध्ये मधमाशी आहे आणि हा कावळा आहे. तर आता आपण जसं माणसांविषयी सांगितलं की नाही, तमोगुण रजोगुण सत्वगुण, तसा आता हा राजहंस आहे, पांढरा शुभ्र राजहंस आहे. तर राजहंस हा दूध आणि पाणी वेगळे करतो. तर राजहंस जो आहे तो सत्वगुणामध्ये असतो, तो चांगला आहे. नंतर मधमाशी जी आहे ती रजोगुणामध्ये, कारण ती सतत, आपण बघितलंय का, ती मधमाशीच्या पोळ्यामध्ये असते आणि सतत ती फुलांमधलं मध आणते, मध तयार करते, फुलांमधून तो घेऊन येते परागकण सगळे, त्याच्यावर मध आणते, त्याच्यामध्ये मध तयार करते. मधमाशांचं पोळं जे असतं ते खूप खूप वर्षानुवर्ष त्यांचं काम त्याच्यावर चालूच असतं, म्हणजे ती कधीच थांबत नाही त्याच्यामध्ये.
तर हे मधमाशी जी असते ती रजोगुणामध्ये असते. त्याच्यानंतर आता इथे हा कावळा दाखवलाय, तर आता कावळा कुठे असतो? कावळा हा तमोगुणातलाच असतो. का? कारण तो जिथे अस्वच्छ आहे त्या ठिकाणी तो सापडतो. त्याच्यानंतर तो काही खातो, तो किडे, मुंग्या, खूप घाण ठिकाण असेल त्या ठिकाणी तो राहतो. त्याला काही ज्ञान नसतं की चांगलं ठिकाणी राहिलं पाहिजे, आपल्याला काही काम केलं पाहिजे. ना त्याला रजोगुण असतो ना त्याच्यामध्ये सत्वगुण असतो. तर हे तीन प्राणी, हे तीन पक्षी आपल्याला इथे दाखवलेले आहेत. आपल्याला पक्ष्यांविषयी सुद्धा आपल्याला हे कळतं. तर आपण आता जसं आपण वागू ना तसं आपण बाहेर येतो. म्हणजे आपण जसं आपण जे काही वागतो त्याप्रमाणे आपण बाहेर वागत असतो. आपण जर घरी खूप चांगलं जर राहिलो तर आपण बाहेर तसेच राहत असतो. त्याला गार्बेज इन गार्बेज आउट. आपण जर चांगलं वागलं तर आपण चांगल्या गोष्टी बाहेर पण देऊ शकतो. आपण जसं गुण घेतो, जसं आपण आतमध्ये घेतो तशीच गुण बाहेर जातात आपली. आता इथे गजेंद्र मोक्ष आहे. तर गजेंद्र मोक्ष हे असं आहे की एक हत्ती असतो आणि तो तळ्यामध्ये जातो. आणि हत्ती हा आधी जो त्याचा जन्म असतो ना, तो खरं तर एक राजा असतो. आणि तो राजा त्याला एक साधू शाप देतो आणि त्याच्यामुळे तो जमिनीवर तो त्याचा जन्म होतो. आणि तो जमिनीवर जेव्हा असतो त्यावेळेला तो तळ्यामध्ये विहार करायला जातो. आणि त्याला असं तो खूप मोठा असतो, म्हणजे हत्ती असतो, त्याला तसा अहंकार असतो. आणि तो चालत चालत त्या तळ्यामध्ये जातो. तळ्यामध्ये जाऊन तो आंघोळ करत असतो, पाण्यामध्ये क्रीडा करत असतो. त्याची सगळी फॅमिली त्याच्या बरोबर असते, त्याच्या बायका त्याच्या बरोबर असतात. आणि हे असं करत असतो. तर तो जमिनीवरचा जवळजवळ राजा असल्यासारखाच असतो तो. पण पाण्यामध्ये कुणाचं राज्य असतं? पाण्यामध्ये मगर असते. मगर ही पाण्यातलीच असते. मगरचं राज्यच असतं ना पाण्यामध्ये. आणि ती तिथे खूप मोठा प्रभाव असतो त्या पाण्यामध्ये तिचा. तर जसा हत्ती खाली येतो पाण्यामध्ये तसं ती काय करते, हत्तीचा पाय धरते. आणि मग हत्तीला प्रचंड वेदना होतात. मग त्याच्याबरोबर त्याच्या बायका असतात, म्हणजे सगळे हत्ती बरोबर असतात. ते त्याला खूप वाचवायचा प्रयत्न करतात. पण मगर काही त्याचा पाय सोडत नाही आणि त्याला खूप वेदना होतात, खूप वेदना होतात. त्याला कोणीही मदत करू शकत नाही. आपल्याला असं होतं की आपल्याला कधीतरी खूप मोठं संकट येतं आपल्यावरती, पण आपल्याला दिसतं की ह्या संकटात मला कुणीच मदत करू शकत नाही, मी काय करू आता? म्हणजे माझे आई बाबा नाही, मित्र नाही, अशी वेळ कधीतरी येते की आपल्याकडे काहीच करू शकत नाही, अशी गोष्ट होते, असं संकट येतं. मग त्यावेळेला आपल्याला कुणाचा आधार असतो? त्यावेळेला आपल्याला फक्त परमेश्वराचा आधार असतो. मग या हत्तीला आठवतं की मागच्या जन्मी जो देवा त्याला ना, देवाची तो तपश्चर्या करत असतो, म्हणजे देवाचं नामस्मरण करत असतो. तर ती प्रार्थना त्याला आठवते. आणि तो पटकन तिथे कमळ असतं तळ्यामध्ये, ते कमळ घेतो आणि तो श्रीकृष्णाची प्रार्थना करतो. आणि प्रार्थना केल्या केल्या, श्रीकृष्ण हे भक्तवत्सल आहेत आणि मग ते तिथे येतात. आणि तो त्यांचा भक्त आहे आणि भक्ताला ते वाचवतात. मग श्रीकृष्ण त्याचा पाय सोडवतात, त्याला तळ्याच्या बाहेर काढतात आणि त्या मगरीला मारून टाकतात. आणि मग तो कृष्णांना ते कमळ आहे ते कमळ देतो. आणि विष्णू त्याच्यावर प्रसन्न होतात, म्हणजे श्रीकृष्ण प्रसन्न होतात. तर याच्यावरून आपल्याला कळतं की कोणीही ज्या वेळेला आपल्याला मदत करत नाही त्यावेळेला आपल्याला फक्त देवाकडेच आपण धावा करू शकतो. देवाचं नामस्मरण करू शकतो आणि जिथे आपण नामस्मरण करतो त्या तिथे देव आपल्याला नक्की वाचवतो. तर जपामध्ये इतकं महत्व आहे की नामस्मरण जिथे आपण करतो त्या ठिकाणी देव आपलं रक्षण करतो. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आता आपला हा आजचा अध्याय संपलेला आहे. तर याच्यामध्ये आज आपण बघितलं किती छान की तीन गुण आपण सगळ्यात महत्वाचे आपण बघितले: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर सत्वगुणामधला व्यक्ती हा खूप छान असतो, खूप चांगली कामं करत असतो, भक्ती करत असतो. आपण बघितलंय त्याच्यामध्ये तो रोज सकाळी लवकर उठत असतो. त्याच्यानंतर तो देवाची पुस्तकं वाचत असतो. ही सगळ्या गोष्टी जी आहेत त्या सगळ्या सत्वगुणामध्ये येतात. रजोगुणामधला व्यक्ती जो असतो त्याला फक्त खूप खूप इच्छा असतात, त्याच्यामुळे तो सारखा धावतच असतो, तो पैशाच्या मागे धावत असतो. त्याच्यामुळे त्याला उठायला सुद्धा त्याला बघितलं आपण रात्री तो थोडंसं जागरण करतो, कारण तो सकाळी उशिरा उठतो त्याच्यामुळे रात्री उशिरा झोपतो. परत सकाळी दुसऱ्या दिवशी उशिरा उठतो, मग सगळं उशीर होत 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 कामं त्याची सगळी पेंडिंग राहतात आणि मग तो करतच राहतो कामं. आणि तमोगुणातला तर माणूस आपण बघितला तर इतकी आळशी असतात की ते सकाळी उठतही नाही, लोकांना त्रास देतात. सगळ्यांच्या म्हणजे त्यांना ज्ञानच नसतं, परमेश्वराची भक्ती करत नाही. आता आपण त्याच्यामुळे हे तीन गुण बघितलेले, तर आपल्याला माहितीये की या तीन गुणांच्या जर पलीकडे आपण गेलो
तर आपण कसे जाऊ शकतो? तर आपण फक्त कृष्णाची भक्ती करू शकतो, आपण जप करू शकतो आणि या 3 गुणांच्या पलीकडे आपण कृष्णाकडे जाऊ शकतो. तर हा अध्याय आता इथे संपलेला आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि मग आपण प्रश्नोत्तर घेऊयात.